अरे भाई, असं नेमकं आमच्यासोबत काय झालं? मंदिरात जे पोलीस आले याचं काम पडलं ते तर मी तुम्हाला सांगतोच, पण ते अंधी राम मंडळी सकाळी मस्तपैकी उठलो. सगळ्यात पहिले तुम्हाला म्हटलं आपल्या बाल्कनीचा व्ह्यू दाखवा, काय खतरनाक आहे. मस्तपैकी सगळीकडे मोठे मोठे पहाड होते बाई, काय नजारा होता खतरनाक, तुम्ही सांगूच नका. आणि त्यातल्या त्यात हे थंडीन त्याच्यावर हे कवडून अंगावर पडले की हा सांगूच नका, लयच खतरनाक वाटीन. आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्ही आलो त्र्यंबकेश्वरले. मग काय फटाफट सकाळी आंघोळ वगैरे करून आम्ही सगळे थेट निघालो दर्शनासाठी. पण दर्शनाची लाईन पाहून माझे मित्र म्हणत होते आणि आम्ही पुढे चाललो तरी पण हे काही लाईन संपीच नाही बाई. मग काय आमच्या मनातून एकच आवाज निघत जाय, हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, हे क्या हुआ? आता एवढी लंबी लाईन आहे म्हटलं, आता दर्शन किती वाजता होते किती वाजता नाही हे तर आता देवालेच ठाऊकतं. तसं तू होतं आम्ही लागलो होतो 12 वाजता लाईन मध्ये. इथं वाजले आम्हाला 4 आणि इतरो गेलो वाजले आम्हाला 5. 12चे 5 झाले बाई, तरी काय आमचं इकडे दर्शन झालं नाही. तेवढ्यात इथं झाले चांगलेच भांडण चालू. इथं आमच्या अंगात उभं राहिले जोर नाही, या लोकांना भांडणाचा दम नाही. तुम्ही सांगा बरं कायच करो बरं. हे तर जाऊ दे, याच्यावर मोठा सीन झाला. नेमका ते कसं माहितीये का, काही अतिशयने लोक मधातूनच घुसले पाहिजे. इथं लोक सकाळची संध्याकाळ झाले लाईनीत लागले, यांनी मधातून घुसले, निघाले तयार नाही. मग काय चांगलाच ओरडाओरडा चालू झाला. तेवढ्यातच आले पोलीस. मग काय चांगलाच प्रसाद दिला ना भाऊ आपल्या पोलीसवाल्यानं. शेवटी संध्याकाळच्या 6 वाजता आमचं दर्शन झालं बाई, ते पण 3 सेकंदाचं. म्हणजे 12 ते 6 लाईनीत दर्शनाला लागा, नेमकं 3 सेकंदाचं दर्शन घ्या. याले काय अर्थ आहे बरं. आता हे सगळं जाऊ द्या, पुन्हा भेटू द्या.